नमस्कार मंडळी, ट्रॅव्हल चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज सकाळी सकाळी मस्त अशी भोपळ्याची खमंग थालीपीठ केली होती आणि ती मी खाल्ली होती आपल्या ताज्या लोणच्यासोबत। आता मस्त पाऊस सुरू झाल्यावर आम्ही लोणचे घातले होते, तर त्या लोणच्यासोबत मी ही थालीपीठ खाल्ली। त्यानंतर मला आज गावात जायचे आहेत, माझे 1-2 कामं आहेत आणि ते झाल्यावरती मला आज आषाढ तळायचा आहे। आषाढ तळावा, भाद्रपद भाजावा व श्रावण उकडावा असे म्हणतात। तर अशी मराठी जुनी म्हण आहे। त्याप्रमाणे आज आपण आषाढ तळणार आहोत, कारण आषाढ सुरून ऑलरेडी 15-20 दिवस झाले आणि आता आषाढ संपत आला आहे। त्याआधी आपण आषाढ तळून घेऊया। आणि इकडे तुम्ही पाहू शकता की मोसम नदी आहे मालेगावमध्ये आणि तिला पाणी सोडले होते, धरण भरले आहे, म्हणून मालेगावातल्या मोसम नदीला पाणी सोडण्यात आले आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे पाणी सोडलेले आहे नदीला। आणि नंतर मी माझे काम झाले व मी घरी आली आणि आता आपण करणार आहोत मस्त गोडपुऱ्या, आषाढ स्पेशल गोडपुरी। तर हे पाणी घेतलेले आहे, गूळ जो आहे तो पाण्यामध्ये विरघळवून घेतलेला आहे। त्यानंतर हे गव्हाचे पीठ मस्तपैकी गाळून घेतलेले आहे। गव्हाचे पीठ स्वच्छ गाळून घेतले आणि त्यामध्ये आता टाकणार आहोत आपण चवीपुरते मीठ। जर कुठल्याही पदार्थामध्ये मीठ टाकले तर त्याला चव देखील येते आणि पदार्थ मस्त खुसखुशीत होतो, म्हणून यामध्ये मीठ टाकले। आणि आता इकडे जे आहे हे पीठ मळून घेत आहोत, माझी आई बनवत आहे। त्यामध्ये आपण हे गुळाचे पाणी टाकत जसे जसे लागते तसे तसे टाकत आपल्याला मस्तपैकी हे पीठ मळून घ्यायचे आहे। पाणी हळूहळू टाकायचे आणि आपल्याला थोडासा सैलसर असा गोळा बनवायचा आहे, म्हणजे आपल्या पुऱ्या जास्त कडक होणार नाही। जास्त कडक व जास्त नरम अशा पुऱ्या न होता मस्त खुसखुशीत अशा पुऱ्या होतील। तर हे पीठ आपण आता हळूहळू मळून घ्यायचे आहे। आम्ही दर आषाढमध्ये अशा पुऱ्या नक्की करत असतो। त्याचप्रमाणे आम्ही नैवेद्य देखील देतो आया माऊल्यांना, तर तो पहिल्या मंगळवारीच मी देऊन आलेली आहे। आणि त्यानंतर आता आपण बघू शकता की इथे असा हा मस्त पिठाचा गोळा तयार झाला आहे, सैलसर असा। आणि हा गोळा जो आहे तो आपल्याला मस्तपैकी टिंबून ठेवायचा आहे कणिक, आणि त्यानंतर हा आपल्याला असा भिजत घालायचा आहे थोड्या वेळासाठी। वरून थोडेसे गुळाचे पाणी टाकलेले आहे आणि हे पीठ मस्त असे 10 ते 15 मिनिटे भिजत ठेवायचे। आणि त्यानंतर इकडे आता आपल्याला पुऱ्या तळायच्या आहेत, त्यासाठी गॅसवर मस्त कढई ठेवली। ही आमची तळणाची कढई आहे, काहीही तळायचे असले तर आम्ही ह्या कढईतच तळत असतो। तर आता आपले इथे पीठ तयार झालेले आहे। आता आपण ह्याच्या पुऱ्या मस्तपैकी लाटून घेऊया। पहिले आपण आता कढईमध्ये तेल टाकूया, पुरेसे तेल घ्यायचे म्हणजे पुऱ्या छान होतात। आणि त्यानंतर आपण आता गॅस देखील पेटवलेला आहे आणि आपण तेल गरम होते तोपर्यंत आता एक एक करून आपल्या पुऱ्या इथे लाटायला सुरुवात करूया। मस्तपैकी पुऱ्या लाटत आहे माझी आई। आणि ह्या सोया ज्या असतात ह्या गरम गरम खायला खूप छान लागतात। याला कोणी गोडपुरी म्हणतं, आमच्या खानदेशामध्ये याला सोळ्या देखील म्हणतात। तर ह्या ज्या असतात त्या खूप टेस्टी लागतात आणि असं मस्त बाहेर छान पाऊस, थंड वातावरण आणि त्यामध्ये ह्या खायला खूप छान लागतात। तर आता आपण इथे तेल गरम होत आलेले आहे, हे चेक करून घेऊया एकदा हाताने। गरम तेलातच पुरी टाकायची म्हणजे पुरी व्यवस्थित अशी फुलते। छानपैकी फुललेली पुरी असेल तर ती पुरी अजूनच टेस्टी लागते आणि खायला देखील छान वाटते। तर आपण आता ही पुरी तेलामध्ये टाकूया आणि अशा प्रकारे आता आपण इथे जे आहे ते पुरी आपली तळून घेऊया। मस्तपैकी तुम्ही पाहू शकता पुरी आपली फुलत आहे। तेल अजून एवढे गरम नाही झाले, जेव्हा पुढच्या पुऱ्या ज्या होतील ना त्या अजून जास्त फुलतील। मी तुम्हाला आता तळताना दाखवतेच पुढे। छानपैकी फुललेली पुरी जी असेल तर ती अजून जास्त टेस्टी लागते। तुम्ही पाहू शकता इथे छानपैकी ज्या आहेत ह्या पुऱ्या मस्त फुलत आहेत। आणि अशा प्रकारे एक एक करून आपल्याला आता ह्या पुऱ्या सर्व तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे। एकीकडे लाटणे आणि एकीकडे तळणे असे आमचे सुरू होते। त्यानंतर आम्ही मस्तपैकी भरपूर अशा पुऱ्या लाटल्या आणि त्या एका ताटामध्ये सर्व सर्व करून घेतल्या। आता आपल्याला हे जे पुऱ्या आहेत ना, तर ह्या आपण चटणीसोबत खाऊ शकतो। मस्तपैकी शेंगदाण्याची, खोबऱ्याची अशी चटणी तुम्ही बनवू शकता। तर आम्ही देखील अशी मस्त चटणी बनवलेली आहे आणि आपण आत्ता हे चटणी आणि मस्त बाहेर पाऊस पडत होता आणि आम्ही अशी छान प्रकारे पुरी आणि चटणी एन्जॉय केली आहे। खूप जास्त टेस्टी आणि गरम गरम खायला खूपच छान लागत होती। तर मग पाहू शकता अशा खुसखुशीत आपल्या पुऱ्या झालेल्या
आहे, तुम्ही देखील नक्की करून बघा. त्यानंतर हे एक लिक्वेराचे एक स्प्रे मागवला होता मॉस्किटोसाठी. आत्ता पावसाळ्यामध्ये बारीक किडे आणि डास वगैरे होतात, तर त्यासाठी मी स्प्रे शोधत होती, म्हणून मला हा छान स्प्रे भेटलेला आहे. हा प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे, पण हा आयुर्वेदिक ऑइल्सपासून बनवलेला स्प्रे जो आहे हा खूप छान आणि इफेक्टिव्ह वाटला, म्हणून तुम्हाला दाखवला. जर तुम्हाला देखील डास, बारीक किडे वगैरे ह्यांचा त्रास होत असेल, तर तुम्ही देखील हा लिक्वेराचा जो स्प्रे मागवून बघा, वापरून बघा, तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आषाढ संपत आलेला आहे, तर नक्की आषाढ तळून घ्या. धन्यवाद मंडळी.